उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. 1.5 महिना अगदीच रिकामा वेळ असणारे शाळकरी मुले आपल्या गावी जाण्यासाठी उत्साही होते. मे आणि जूनच्या महिन्यातील मित्रमंडळी त्यांना भेटणार जे होते. मित्रांनो, काहीही म्हणा, वर्षातून एकदा भेटणाऱ्या मित्रमंडळींवर आपला जास्तच जीव असतो. तसाच जीव नैत्राचा आणि पावनीचा त्यांच्या गावी असणाऱ्या मैत्रिणी नीता आणि दीपावर होता. वर्षातून 2 महिने भेटण्याच्या आणि खूप धमाल करायच्या. नेत्रा शाळेला सुट्टी लागली म्हणून तिच्या आईच्या सुनीताच्या सारखे मागे लागली होती. गावी जाण्यासाठी तिच्या मागे पुढे धिंगाणा घालत होती. सुनीता ही शिक्षिका असल्याने तिलाही नेत्राप्रमाणे सुट्टी होती. नेत्राचे वडील त्यांच्यापासून दूर 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 दुसऱ्या शहरात कामानिमित्त राहत होते. ते तेथूनच अजून 4 ते 5 दिवसांनी गावी येणार होते. सुनीताने ही मग उद्याच गावी जायची तिकिटे काढून घेतली होती. जर 2-3 दिवस आधी उन्हाळ्याच्या वस्तू किस, पापड, बटाट्याच्या चकल्या, साबुदाण्याची चकली अशा करून नवऱ्याला घालण्याचे तिचे मन होते आणि रजाही होतीच. बायका अशाच असतात. मग तिने सासूबाईंना फोन करून कळविले की ती येत आहे आणि 4 दिवसांनी नेत्राचे वडील पण येतील. सासूबाईंनाही आनंद झाला आणि उन्हाळ्याच्या वस्तू करण्याची तयारी त्या करतील असेही त्या म्हणाल्या. दोघींचे फोनवर बोलणे चालू होते की नेत्राची छोटी खोडकर बहीण पावनी उठून रडू लागली. तिला असे रडताना ऐकून मात्र सुनीता थोडी दचकली. अचानक हिला काय झाले असे चेहऱ्यावर भाव घेऊन ती जागची उठली आणि सासूबाईंना नंतर फोन करते असं सांगून तिच्या जवळ गेली. काय झाले पिल्लू, असे का रडतय? गंदे स्वप्न पाहिले का? सुनीता तिच्या लाडोबाला जरा लाडातच विचारत होती. आई, दीदीला सांगा ना, हॉरर व्हिडिओ बघते आणि मला रात्रीचे गंदे स्वप्न पडते. पाहुणी आपल्या लाडक्या स्वरात तिच्या बहिणीची तक्रार करत होती. सुनीता एक रागीट नजर नेत्राकडे टाकली. नेत्रा मान खाली घालून तिची ती रागीट नजर झेलत होती. सुनीता तिला फक्त ओरडून बाजूला झाली तर पाहुणी पुन्हा रडत आपल्या बोबड्या स्वरात बोलू लागली. आई, तिला मार ना, नाहीतर ती पुन्हा बघेल. एवढीशी चिमुकडी दम देत बोलत होती. सुनीताला तिचे हसूही येत होते, पण तिच्यासमोर हसायचे म्हणजे परत रडणं चालू झाले असते. तिने खोटाच एक धपाटा नेत्राला घातला आणि स्वयंपाकघरात निघून गेली. इकडे नेत्रानेही थोडे खोटे नाट्य रडून घेतले आणि मग आपल्या बहिणीला आलिंगन देत म्हणाली, पाऊ, मी पुन्हा भोकाडी नाही बघणार. दोघींनी बहिणी बराच वेळ प्रेमाने आलिंगन देत राहिल्या. मग सुनीताने दोघींना हाक देऊन त्यांचा आवडता पनीर पराठा खायला दिला. दुसऱ्या दिवशी सुनीताने स्वतःची 4 चाकी काढली. गावी साडी नेसूनच यायचे असा सासूबाईंचा हट्ट होता. तशी सुनीताचे आणि साडीचे वाकडेच होते. म्हणून तिने रेडी टू वेअर साड्या आणल्या होत्या, ज्यामुळे तिला कम्फर्ट जाणवत होते. ती आता दोन्ही मुलींना 4 चाकीमध्ये बसून गावाच्या दिशेने निघाली. रस्त्यात थांबून एका फूड मॉलमध्ये तिघींनी थोडेसे खाल्ले. मग तिघेही फ्रूटचे 2 लहान बॉटल तिने दोघींना घेतल्या. अजून तासाभराच्या अंतरावर गाव होते. खाल्ल्यामुळे दोघी मुलींना झोप लागली होती. प्रवास आता संपुष्टात येतच होता की एक काळे मांजर गाडीला आडवे गेले. धडकल्याचा आवाज जोरात आला तशी सुनीता दचकली. तिने घराकडे जायच्या वळणावर गाडी थांबवली आणि खाली उतरून तिने चहूबाजूंना व्यवस्थित पाहिले, पण कुठे काहीच नव्हते. ती भेदरल्या अवस्थेतच पुन्हा गाडीत जाऊन बसली व तिच्या घराच्या दिशेने निघाली. घराजवळ सुनेची गाडी बघून सुनबाई आनंदाने बाहेर आल्या, पण सुनीताच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव पाहून त्याही चिंतित पडल्या. पोरी, काय झाले? अशी का घाबरली आहेस? न राहून सासूबाईंनी विचारले. काय नाही आई, असेच कदाचित प्रवासामुळे दमली आहे. सुनीताने साफ विषय टाळला. आल्या आल्या सासूबाईंना किंवा सासऱ्यांच्या लोकांना तिला त्रास द्यायचा नव्हता. आणि आई, मी मुलांना घेऊन जरा हातपाय धुवून मग येते आत. सुनीताच्या बोलण्यावरून सासूबाईंना आक्षेप घ्यायचे कारण नव्हते, कारण त्याही सगळ्या गोष्टी मानत होत्या. सुनीताने आपल्यासोबत नेत्रा आणि पावनीचे हात पाय धुतले आणि मग घरात प्रवेश केला.
सुनीता अजूनही त्या मांजरीच्या प्रसंगातून बाहेर आली नव्हती. तिने लागली स्वयंपाकघरात जम बसवला आणि तेवढ्या वेळासाठी डोक्यातील विचारचक्र मंदावले आणि मनापासून स्वयंपाक करण्यासाठी ती सज्ज झाली. इकडे नेत्रा आणि पावनी त्यांच्या मैत्रिणीकडे आल्या आणि त्यांच्यासोबत खेळू लागल्या. नेत्रा आणि नीता एका वयाच्या तर पावनी आणि दीपा एका वयाच्या. नेत्राप्रमाणे नीतालाही हॉरर व्हिडिओज बघण्याची आवड होती. त्यातूनच त्यांनी एक व्हिडिओ बघितला होता नॉट टू डायलचा आणि त्यांच्या मनात त्यांचे कुतूहल निर्माण झाले. दीपा आणि पावनी एकत्र ब्लॉक्स खेळत होत्या. या दोघी आतल्या रूममध्ये गेल्या आणि नीताने तिच्या आईचा मोबाईल सोबत घेतला होता. नीताकडे चक्क नॉट टू डायलची लिस्टच होती. आजकालची मुले पण ती लिस्ट नेत्रासमोर धरत त्यांनी सुरू केला नको त्या उद्योगाचा थरार. नीताने नेत्रासमोर लिस्ट धरली आणि काही सेकंदापुरती नेत्रा शहारली. करायचे की नाही हे तिच्या डोक्यात. आईला कळले तर आई बदडून काढेन हे तिला माहीत होते, पण हे खरे असेल कशावरून? तिने भीती बाजूला ठेवून नीताकडून मोबाईल घेतला आणि पहिला नंबर लिस्टमधला डायल केला. पहिला नंबर डायल करून तिने स्पीकर मोडवर चालू केला. पहिला बराच वेळ शांत गेला आणि मागून आवाज आला की हा नंबर अमान्य आहे. मी इथे कुठल्याही नंबरचा उल्लेख करणार नाही. त्या क्षणी दाराचा दरवाजा ठोठावण्याचा आवाज दोघींच्या कानावर आला. दोघीही दचकल्या. चेहऱ्यावर चोरी पकडल्याचे भाव साफ दिसू लागले. नेत्राने पटकन फोन बंद करून मोबाईल साईडला ठेवून दिला. तसेच नीताने दार उघडले तर समोर तिची आई सविता उभी होती. काय ग, काय चालले दार बंद करून? सविता जरा दमदाटीने म्हणाली. आई, ते आम्ही मोबाईलमध्ये गेम खेळत होतो. नीता जरा सावरत म्हणाली. मग तुला एवढा घाम का फुटलाय? खरे सांग, हॉरर व्हिडिओ पाहत होतीस ना? सविताने दुखऱ्या नसेवर बोट ठेवण्याप्रमाणे दोघी सविताकडे बघत होत्या. आपल्याला सहन होत नाही ते बघता कशाला? किती घाम आलाय दोघींना पण. सविता आता काळजीच्या सुरात म्हणत होती. हो ताई, काकी, आता आम्ही नाही बघणार असा व्हिडिओ. या वेळीसाठी माफ करा. नेत्रा तिच्या घाबरलेल्या स्वरात बोलत होती आणि ती तिथून लगेच घरी जायला निघाली. इकडे बेडच्या कडेला असलेल्या त्या मोबाईलमधून डायल स्क्रीनचा तो अशुभ नंबर आपोआपच पुसला जात होता. नेत्रा घरी आली आणि घाबरलेलीच दिसत होती. काही न घडता एवढे भयान, पण खरंच काही घडले असते तर हेच विचार तिच्या मनात येत होते. ती थोडी शांत होण्यासाठी कार्टून चॅनल लावून बसली होती. काही वेळाने ती आधीच झालेला प्रसंग विसरून कार्टून बघण्यात मग्न झाली. इकडे सुनीताचाही स्वयंपाक पूर्ण झाला होता आणि सासू सासऱ्यांना ती जेवणासाठी बोलवायला किचनमधून बाहेर येत होती. तेव्हाच टीव्ही समोर बसलेली नेत्रा तिला दिसली. तिचं रूप तिला काहीतरी वेगळंच वाटू लागलं. तशी पुढे होऊन ती नेत्राजवळ आली तर नेत्रा खूनशी नजरेने टीव्हीकडे पाहत असल्याचा तिला दिसलं. तिचं रूप पाहून सुनीता काही वेळासाठी स्तब्ध झाली. ती अशीच उभी असताना बाहेरून पावनी घरात येऊन तिला बिलगून उभी राहिली. आई, भूक लागली आहे, जेवायला दे ना. या पावनीच्या आवाजाने तिची तंद्री उठली. हो बाळा, आजी आजोबांना बोलवून आण, असे म्हणत ती पुन्हा किचनमध्ये गेली. नेत्राकडून तिचे लक्ष पुरते हलले आणि तिने जे पाहिले ते सुद्धा तिच्या विसर्मात गेले होते. अगदी काही क्षणात पावनी आजी आजोबांना घेऊन घरात आली. तसेच आजोबांनी नेत्रालाही जेवणासाठी आवाज दिला. नेत्राने मानेनेच होकार देऊन हात पाय धुण्यासाठी बाहेर आलेल्या नळाखाली हात धुवायला गेली. न जाणे ती बोलली असती तर या लोकांना सहन झाले असते का? नेत्रा आली. सगळेच जण जेवायलाही बसले. सुनीता वाढत होती. तिच्या सासूबाई म्हणाल्या, राहू दे ग पोरींना वाढ, बाकी आम्ही घेतो. अशी सासू पाहिजे. मग वाढून घेतल्यावर सामान्य पद्धतीने जेवणारी नेत्रा अचानक घास तोंडात अक्षरशः कोंबू लागले. तिला असे खाताना पाहून सुनीताचा घास हातचाच राहिला. तिला काय करावे सुचेना. तेव्हा सासूबाईंनी तिला आवाज दिला. पोरी, शुद्धीवरी. त्यांच्या आवाजासशी सुनीता नेत्राजवळ गेली आणि तिच्या वाईटरित्या चालणारे हात तिने थांबवले. नेत्रा, काय चाललंय तुझं? हेच शिकवलंय का मी तुला? एकट्या बाईने पोरींना सांभाळणे कठीण असते राव. नवरा दूरदेशी असला की आणि वरून तिला बोलणारे पण असतात. सुदैवाने सुनीताच्या सासूबाई तशा नव्हता.
सुनीताचा पकडलेला हात नेत्राने जोरात हिसकावला आणि पुन्हा वेड्यासारखी खाऊ लागली. सुनीता तिला पुन्हा हात लावणार तोच नेत्राने आतापर्यंत खाली घातलेली मान वर उचलली. तिचे ते निखाऱ्यासम लाल डोळे पाहून सुनीताची पाचावर धारणा बसली. तिचे ते लाल डोळ्याचे तेज तिला सहन झाले नाही. तिला असे डोळे धरताना पाहून तिने ध्यान जोरजोरात हसायला लागले. ते हसणे अगदी विखारी आणि विषारी होते. एखाद्या पालीसारखे ते भिंतीला चिटकून उभे राहिले. 9 वर्षाच्या नेत्रामध्ये कसली तरी भयंकर शिरकाव झाला आहे हे समजायला त्याला कोणालाच वेळ लागला नाही. सगळे तिच्यापासून अंतर राखून उभे होते, खास करून पाहुणे, कारण तिला आपल्या बहिणीला असे पाहून प्रचंड भीती वाटली होती. त्याही घाबरलेल्या आवाजात सुनीताला तिला बोलली, कोण आहेस तू? माझ्या मुलीला का धरले आहे? सुनीताच्या ह्या प्रश्नावर ते ध्यान पुन्हा वेड्यासारखे हसू लागले आणि म्हणाले, तिनेच मला फोन करून बोलवले आहे. आता तिला मी माझ्या राज्यात घेऊन जाणार. पुन्हा एका गडगडीत रहस्य आणि सोबतच या तिघांची झालेली भयानक अवस्था. एक सावळासा उंचीला बरा अंगात सफेद टी-शर्ट, एक लेदर जॅकेट आणि खाली काळी जीन्स घालून एक इस्मात बस स्टॉपवर चालत निघाला होता. शहरी पेहरावात त्याला पाहून जो त्याला न्याहाळून बघत होता. अजय आपल्या कुटुंबाला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी 2 दिवस आधीच गावी येत होता. रात्रीचे 9 वाजून गेले होते. घराजवळच्या मातीच्या पायवाटेने तो आता घराजवळ पोहोचला होता की त्याच्या कानावर विचित्र हसण्याचा आवाज घुमला. तो सरळ घराच्या उंबरठ्यावर धावत पोहोचला. आतला प्रकार पाहून त्यालाही घशाला कोरड पडली. अचानक समोर अजयला पाहून सुनीताचा बांध सुटला आणि ती धावतच त्याच्याकडे गळ्यात पडून रडू लागली. अहो, बघताय ना आपली नेत्रा कशी करतीये. सुनीताला धड बोलताही येत नव्हते. तशीच घाबरलेल्या अवस्थेत ती अजयला खेटून राहिली. अजय पण सुन्न झाला होता. आश्चर्याचा धक्का द्यायला आलेला पण त्यालाच धक्का बसला होता. जेवणाची ताटं वाढलेली. तिथेच एका पाण्याचा भरलेला ग्लास होता. तो त्याने गटगट प्याला. ते ध्यान आपले काळे बटबटीत डोळे घेऊन सगळ्यांकडे नजर टाकत होते. पाण्याने जरा हुशारी आणल्यानंतर अजय त्या ध्यानाकडे बघत म्हणाला, कोण आहेस तू? काय हवं आहे तुला? माझ्या मुलीकडून सोड तिला. अजय अगदी तावातावाने बोलत होता. बोलणारच त्याच्या जीवाचा तुकडा. एक अमानवीय ध्यानात म्हणाले शक्तीने जो ग्रासला होता. त्याचे ऐकून ते ध्यान म्हणाले, तिने मला बोलवून घेतले आहे माझ्या राज्यातून. मी स्वतः आलो नाही आणि मी हिला आता घेऊन जाणार आहे कायमचे. त्याचे हे वाक्य ऐकून अजय क्षणभर घाबरला, पण त्याच्या तसे दाखवले नाही. तो पुन्हा त्याला विचारू लागला की ती लहान मुलगी आहे एवढीशी, ती तुला काय बोलवणार? खेळ करून बोलवून घेतलं असशील स्वतःला आणि तिच्यावर नाव घेतोस. बाजूला हो तिच्या शरीरातून. अजयला हे कळत होते की त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, पण लेकीसाठी तो सारे करत होता. मी कुठेही जाणार नाही तिला नेल्याशिवाय. तू काहीही बोल, मी येत्या 2 दिवसात तुझ्या मुलीला घेऊन जाणार म्हणजे जाणार. तिने स्वतःहून मला बोलवले आहे, त्यामुळे आता माघार नाही. ते ध्यान दात विचकत हसू लागले. तसा अंगावर एकदा काटा फुटावा तसा अजय पुन्हा ब्लॅक होऊन गेला. आपले प्रयत्न फसतायत हे त्याला जाणवू लागले. तसेच काहीसे आठवून तो पुन्हा बोलला, तुला कसे बोलवले माझ्या मुलीने? तू आलास तरी कोठून? त्याच्या या प्रश्नावर ते ध्यान पुन्हा वेड्यावाकडे हसू लागले आणि म्हणाले, माझ्या नंबरवर तिने कॉल केला आणि येणारे आवाज असे तिने मला आमंत्रित केले. एवढे बोलून तो पुन्हा हसू लागला. आता अजयला थोडी कल्पना आली होती की हा कोठून आला आहे. जर आपण कोणी पुन्हा या नंबरमध्ये घालवू शकतो तर काहीतरी होऊ शक्यता आहे, पण कसे हे शक्य करावे ते त्याला समजत नव्हते. अजय हा एकटा दुसऱ्या राज्यात कामासाठी राहत होता. त्यात त्याला त्याची ओळख बऱ्या लोकांसोबत झाली होती. नुकत्याच त्याच्या एका मित्रासोबत तो उज्जैनला गेला होता आणि त्याची विभूती योगायोगाने त्याच्या वर खिशात होती. त्याने चटकन नेत्राच्या डोक्याला त्या विभूतीचे स्नान घातले आणि थोडी विभूती छोट्या पाहुणीलाही लावली. त्या विभूती स्पर्शाने नेत्रा थोडी किंचाळू लागली आणि तशीच खाली जमिनीवर कोसळली. हॅलो जय, अजय बोलतोय. अजय जरा घाबरतच त्याच्या सोबतीच्या मित्राशी जयशी बोलत होता. अजय, काय झाले? असा घाबरलाय का आहेस? ठीक आहे ना सगळे? गावी जाणार होतास ना? अजयच्या काळजीचा सूर ऐकून जयेश बोलला.
तसे अजयने काल रात्रीची सगळी घटना जयेशला ऐकवली आणि म्हणाला, मला पटकन काही सुचले नाही. खिशात ठेवलेली पुडी मात्र आठवली आणि ती चटकन माझ्या मुलीच्या डोक्यावर मोकळी केली. मला फक्त तिला त्या अमानवीय शक्तीपासून दूर न्यायचे होते. माझ्या धाकटीला पण मी लगेच विभूती लावली. माझी भीती होती की एकीला सोडल्यावर दुसरीचा ताबा नको घ्यायला. त्या अभद्रने मला जे सुचवले ते मी तत्काळ केले. एवढे बोलून अजय एखाद्या लहान मुलासारखा रडू लागला. अरे तू रडतोयस? एवढा रुबाबदार माणूस आणि रडतोयस? हे बघ, तो काही नेत्राला घेऊन कुठे जाणार नाही. आपण त्याच्या जगात त्याला पाठवू. तू काही त्रास करून घेऊ नको, जयेश त्याच्या परीने समजावून सांगत होता. अरे अजय, आपण सामान्य माणसे आहोत. आपण काय करणार यामध्ये? अजय अजूनही अगतिक होऊन बोलत होता. अरे अजय, तुला काही कोणालाच नाही माहिती की मी भयानक कथा लिहितो आणि बऱ्याच सत्य घटना मी आणि माझ्या घरच्यांनी देखील अनुभवल्या आहेत. त्या काहीतरी ऐकवेन तुला. सध्या तुझ्या मुलीची केस महत्त्वाची आहे. जयेश त्याच्या गुपसुप्त गुण सांगत होता. खरे? अरे जय, खरंच का? मग पण माझ्या नेत्रासाठी काय करावे लागेल? अजय झोपलेल्या नेत्राकडे बघत म्हणाला. हे बघ, सध्या तरी तिच्या आणि धाकटीच्या अंगावरची विभूती पुसू देऊ नकोस आणि तुमच्या घरातल्या देवभोळ्या माणसाचे स्मरण करत जे ज्या नाही बाकी मी येऊन सांगतो. जयेशने त्याच्या परीने तात्पुरता उपाय सांगितला. ठीक आहे जय, तू म्हणशील तसं करतो. तुझ्याशी बोलून मोकळे वाटले. थँक्यू. अजय खूप समाधान पावल्यासारखे बोलला. साल्या मित्राला थँक्यू बोलतो बघतो तुझ्याकडे आल्यावर. मला लोकेशन पाठव तुझे. जयेशने वातावरण हलके करत फोन कट केला. इकडे अजयने त्याचे लोकेशन जयेशला पाठवले आणि किचनमध्ये जिथे सुनीता होती तिथे गेला. सुनीता किचन आवरतच होती की जयेशने तिला हाक मारली. सुनीता, ऐक ग जरा. जयेशच्या बोलण्यावर सुनीता तिचे आवरून मागे फिरली तर तिच्या चेहऱ्यावर भलतेच भाव जाणवले. अजय एक क्षणभर तिला बघत राहिला. तो स्तब्ध उभा होता की तितक्यात सुनीताचा आवाज आला. काय हो, काय झाले? तिच्या आवाजाने अजय भानावर आला. त्याला तिच्यात भलताच काही जाणवले होते. नाही, काही नाही. मी म्हणत होतो नेत्रा आणि पाहुणेला आपल्याच रूममध्ये झोपू द्या. त्याला खात्री करून घ्यायची होती की आपण जे पाहिले ते खरंच आहे का. नको, खूप दिवसांनी भेटलो आपण. जरा वेगळे झोपूयात. मला थोडे समजून घ्या. तशी त्या आता सुरक्षित आहेत. 2 दिवस. सुनीताच्या तोंडून असे ऐकून अजय तिच्याकडे बघतच राहिला. अगं सुनीता, तुला कळते का तू काय बोलतेस? तुझ्यासाठी मुली महत्त्वाच्या आहेत की आपले भेटणे? आपण अजय जर वैतागून बोलला आणि पुढच्या क्षणाला सुनीताच्या डोळ्यात बघून हरकल्यासारखा तिच्या मागोमाग दुसऱ्या खोलीत जाऊ लागला. त्या दोघांमध्ये वेगळीच ऊर्जा जाणवत होती. सुनीता जी भित्री आणि सोज्वळ होती ती आता वेगळ्याच ऊर्जेने भारलेली पाहून दिसत होती. आजही तिच्या अंमलाखाली ती म्हणेल तसाच वागत होता. रात्री अजून काही वेगळा प्रकार घडला नाही. सकाळी जरा डोके धरतच अजय उठला. रात्रीचा प्रसंग त्याच्या पुसटसा लक्षात होता. एक हसू चेहऱ्यावर घेऊन अजय बाहेर आला आणि काहीतरी आठवल्यासारखे होऊन मुलांच्या रूममध्ये आला. दोन्ही मुली आरामात झोपल्या होत्या. दोघींच्याही डोक्याला अजून विभूती होती. ज्याने तो थोडा निश्चित झाला. मागून हालचाल जाणवली तसा अजय मागे वळला. मागे सुनीता उभी होती. तिच्या चेहऱ्यावरच्या गोंधळल्याचे भाव होते. ती अजयकडे तर कधी मुलींच्या खोलीकडे पाहत होती. अजय मात्र तिला पाहून गालात हसत होता. सुनीता त्याला असे हसताना पाहून अजूनच गोंधळली आणि मुलींकडे गेली. सुनीता, मुलींना अजून 1 दिवस तरी अंघोळ घालू नकोस. विभूती राहू दे अंगावर. कालचे जयेशचे बोलणे आठवून अजय बोलला. हो का, ठीक आहे. नाही घालत अंघोळ. तुम्ही तरी उरकून घ्या अंघोळ, मी नाश्त्यासाठी बघते. सुनीता बोलून किचनमध्ये निघून गेली. अजय पण आता नित्यक्रम उरकण्यासाठी निघून गेला. इकडे अजयचे आईवडील ही सकाळची कामं उरकून घरात बसले होते. अजयची आई सुनीताला मदत म्हणून दुपारच्या जेवणाची भाजी चिरत होत्या. तसेच अजयचे बाबा त्याला म्हणाले. आजा, नेत्रा कशी आहे? बाबांच्या या प्रश्नावर अजय बोलला. बरी आहे, आता झोपेत आहे अजून. तसाच अजय त्याच्या आईकडे वळत म्हणाला. आई, माझा एक मित्र येणार आहे. थोडे जेवण जास्त करशील का? अजयची सवयच होती नम्रपणे बोलण्याची. तो कधी कोणाला पटकन बोलत नसे. त्यावर त्याची आई हसत म्हणाली. आजू,
अरे विनंती कसली करतोय, बनवायचे आहे असे सगळं सांग. तू अजूनही तसाच आहेस बाबा, असे म्हणून अजयची आई किचनमध्ये निघून गेल्या. काही वेळातच जयेशची गाडी अजयच्या घरासमोर आली. त्यावेळी मुलीसुद्धा उठल्या होत्या. नेत्रामध्ये आलेला मलूलपणा सहज जाणवत होता. जयेशसोबत एक कोणी महापुरुष आले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष माळा, डोक्यावर 2 बिंदू असलेला कुंकवाचा टिळा आणि खांद्यावर एक पत्रकार घेतात तशी पिशवी अडकवलेली होती. अंगावर एक पांढरा शुभ्र सदरा आणि एक पांढरी शुभ्र विजार याची परिधान केली होती. त्यांचे अस्तित्व जाणवताच किचनमध्ये असणाऱ्या सुनंदाला काहीतरी होऊ लागले. तिला अजयच्या बाईने पाहुण्यांना पाणी न्यायला सांगितले असताना ती तशीच स्तब्ध उभी राहिली. गुरुजी नेत्राकडे बघत होते. ती त्यांना किचनमधून अजयच्या आईचा गळा धरून येणारी सुनीता दिसली. त्यांनी लगेच आपल्या पिशवीतून विभूती काढून तिच्यावर फुंकले. ह्याट, याचा काय होणार नाही माझ्यावर परिणाम. या बाईची कमजोर मला सापडली आहे. तेच मी पूर्ण करून देतोय तिला. त्यामुळे तू माझे काही बिघडू शकत नाही. त्याचा आवाज ऐकून अजयसोबत सगळेच घाबरले होते. अजयच्या आईचा श्वास कोंडत चालला होता. माझ्या आईला सोड. आणि कसली कमजोरी सापडली तुला माझ्या सुनीतामध्ये? का तिला धरलंयस आणि सोडण्याचा हट्ट करतोयस? अजय त्या अमानवी शक्तीला उद्देशून बोलत होता. कालची रात्र आठवते ना? अजयकडे ते ध्यान मिश्रीकपणे बघत हसत होते. अजयलाही काही क्षणात डोळ्यासमोरून सारे निघून गेले आणि सकाळचे सुनीताच्या चेहऱ्यावर आलेले गोंधळलेले भावही लक्षात आले होते. हे बघ, माझ्या सुनीताला आणि माझ्या आईला सोड. मुळात तुझे या जगात काहीच अस्तित्व नाही आहे. तू इथे राहून सृष्टीच्या नियमाविरुद्ध वागतोस. अजय काही बडबडत होता, जे त्या अमानवीय ध्यानाला कुठून तरी परावृत्त करत होता. मग गुरुजींनी शक्कल लढून त्या अमानवीय ध्यानाचे लक्ष नसताना सुनीताच्या गळ्यात रुद्राक्ष माळ टाकली आणि आपल्या डोक्याचे कुंकू तिच्या डोक्याला लावले. अजयच्या आईच्या गळ्याची पकड सैल झाली तशाच त्या बाजूला झाल्या आणि खोकू लागल्या. अजयने आईला सरकवले आणि सुनीताच्या दिशेने तो पुढे गेला. गुरुजी त्वरित म्हणाले, एखादा वापरता नसलेला मोबाईल फोन घेऊन या. त्याच्या या वाक्यावर अजयच्या आईने उद्मास घरातील कपाटातील अंगुरली निर्देश केला. अजयही कपाटाजवळ जात आणखी खण उघडले तर चौथ्या कपाटात त्याला एक बंद मोबाईल सापडला. तो तडफडणारा हातमा आता पूर्णपणे गुरुजींच्या ताब्यात होता. त्यांनी जराशी ही वेळ न दवडता त्याला आपल्या शक्तीने मोबाईलमध्ये कैद केले व एका बंद पेटीमध्ये लागलीच तो मोबाईल ठेवून दिला. इकडे सुनीता जमिनीवर कोसळली. तिला आधार द्यायला अजय पुढे गेला. गुरुजींनी तो मोबाईल घेऊन बाहेर पडले आणि दूरवर दिसणाऱ्या खाडीजवळ तो मोबाईल बंद पेटीसहित पुरून आले. गुरुजी घरी आल्यावर म्हणाले, बाधित लोकांनी आज अंगावर पाणी घेऊ नका. उद्यापासून तुमचे नित्यक्रम तुम्ही चालू करू शकता. त्याएवढे सांगून गुरुजींनी जयेशसोबत परतीच्या मार्गाला निघाले. अहो गुरुजी, जेवण करून जावं असे एकदम निघालात? अजय त्यांना विनम्र शैलीत बोलला. नाही, सध्या तुमचे घर बाधित आहे. लवकरच आम्ही खास जेवणासाठी पुन्हा येऊ. काळजी घ्या. एवढे बोलून गुरुजी आणि जयेश निघून गेले. तो दिवस चांगला होता आणि पुन्हा कसलाच त्रास घडत झाला नाही. सुनीताकडून चांगलाच ओरडा नेत्राला मिळाला होता. आज दोघी मैत्रिणी खाडीवर फिरत होत्या आणि एके ठिकाणी माती उकरत त्याचे न बनणारे वाडे बनवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. माती उकरत असतानाच एक पेटी त्या चिमुकल्यांच्या हाती लागली. सहसा निर्मनुष्य असणारा तो भाग असल्याने आपले किल्ले पडू नये असा विचार करून त्या तिथे गेल्या आणि त्यांच्या हाती भलतंच लागले. जशी त्यांनी पेटी उघडली, आत एक मोबाईल फोन दिसला, ज्यावर येत होतं, कॉल मी ऑन. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.